सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 46 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया आपल्या दोन्ही चॅनलवरती जाऊन ते सर्च करावेत आणि ऐकावेत. तन्वी आणि अर्जुन थिएटरमध्ये पिक्चर पाहत होते आणि अंधारात तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि घट्ट आवळला आणि तिला आता तिच्या नाजूक प्रणयी भावना अनावर होत होत्या. आता तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या मानेवर तिचे शरीर गरम होऊन उष्ण झालेले श्वास आदळत होते आणि अर्जुननेही तिच्या पाठीला विळखा घालत तशीच तिला मिठी तिला जवळ ओढली. छातीला छाती भिडली आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घालून दोघेही बसले होते आणि ती त्याच्या शरीरात सामावण्याचा प्रयत्न करत होती. आणखीन घट्ट मिठी मारत त्याच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. ठार वेडी झाली होती ती त्याच्यासाठी. आता ही मिठी तिला कधीच सोडायची नव्हती. आयुष्यभर. दोघांच्याही मध्ये खुर्चीचे हँडल होते, त्यामुळे बाकी शरीराला चिकटत नव्हतं, पण छातीला छाती घट्ट चिकटून शरीराचा वरचा भाग एकमेकांमध्ये गुंतून गेला होता आणि आता तिला तिच्या प्रणयी भावना अनावर होत होत्या. तिने त्याचा हात पकडला आणि तिच्या उघड्या कमरेवर ठेवला आणि त्याने तिची कंबर हळूच दाबली. तसे प्रणयाचे असंख्य साप तिला डसायला लागले आणि तिच्या शरीराच्या प्रत्येक भागात आता वेदना होत होते. त्याने प्रत्येक ठिकाणी हात ठेवून त्या वेदना शांत कराव्यात अशी तिची अपेक्षा होती. त्याच्या स्पर्शाने तिला शांतही वाटत होतं, पण तेवढ्यापुरतंच. त्याने तिथून दुसरीकडे हात ठेवला की पुन्हा ती त्याचा हात घट्ट पकडून तिथेच ठेवायची. पण तिची आग फक्त त्याच्या स्पर्शाने मिटणारी नव्हती. तिला तो पूर्णपणे तिचा व्हायला हवा होता. आता ते पिसळल्यासारखी करायला लागली. त्याच्या मानेवर, गालावर, कपाळावर, कानावर, गळ्यावर, डोळ्यावर खूप खूप किस करत होती ती. जणू इतक्या दिवसांची कसर तिला आज भरून काढायची होती. किती प्रेम करत होती ती त्याच्यावर. तिचा प्रणयाचा आवेग वाढला होता आणि तो आवेग सहन न होऊन त्या भावना तिला रोखताच येत नव्हत्या आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. खूप संयम ठेवला होता तिनं त्याच्यासाठी. तो जवळ असूनही, रोज शेजारी झोपत असूनही खूप खूप कंट्रोल केलं होतं तिनं स्वतःला. आणि आता ती कुणाचंच ऐकणार नव्हती, अगदी त्याचंही नाही. आणि तिच्या प्रेमाचा त्याच्यावर कोसळणारा तो धबधबा पाहून अर्जुनला वाटायला लागलं की इतके दिवस मी उगीचच तिच्यापासून लांब राहिलो. किती प्रेम करते ती माझ्यावर. तिचा माझ्यावर पूर्ण हक्क असूनही मी तिला तळमळत ठेवली. तिच्या हृदयाची घालमेल कळत असूनही मी माझ्या हट्टासाठी तिला वेठीस धरलं आणि आज माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणून त्याने 100% तिला जिंकलं होतं. आता अडचण काहीच नव्हती, फक्त एकच की ही त्यांची बेडरूम नव्हती आणि त्यांना आता पुढे काहीच करता येणार नव्हतं. फक्त स्पर्शाची, आलिंगनाची आणि चुंबनांची भाषा. पण तिने अजूनही त्याच्या ओठांना स्पर्श केला नव्हता. तिच्या ओठांनी. तिथे मात्र त्यानंच पुढाकार घ्यायचा हाच तिचा हट्ट. आणि इतक्यात इंटरव्हल झाला. बेल वाजली तसं अर्जुनने तन्वीला दूर करायला लागला, पण ती त्याला मारलेली मिठी सोडतच नव्हती आणि त्याने खूप नाईलाजाने तिच्या पाठीवर प्रेमाने थोपटत तिला समजावत तिच्या कानात हळूच म्हणाला, तन्वी, अर्धा पिक्चर संपला, आता अर्धा पुन्हा सुरू होईल इंटरव्हल नंतर आणि आपण आपला उरलेला अर्धा पिक्चर घरी जाऊन पूर्ण करूया. इथे नको आता काही करायला. आणि तिला कळलं की आपण थिएटरमध्ये आहोत आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून गोड गोड लाजली. आज अर्जुनला तिला थांबवायचंच नव्हतं. ती जे काही करेल ते करू द्यायचं होतं. तिला आत्ताच घेऊन असंच एखाद्या हॉटेलच्या रूमवर जावं असं त्यालाही वाटत होतं. पण इतका धीर धरला आणि आता 2-3 तास धीर धरवत नाही का असं तोच त्याला म्हणाला. आणि तन्वी त्याच्यापासून दूर झाली. तिच्या तोंडातून आता शब्दच फुटत नव्हते आणि डोळे त्याच्या प्रेमाने भरले होते. मादक झाले होते, त्यामुळे खूप बारीक झाले होते. डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या होत्या. आता तिने त्याच्या हातात हात घालून बोटात बोट गुंफून त्यावर फार प्रेमाने किस केला आणि ती त्याला हळूच खूप गोड मादक स्वरात म्हणाली, अर्जुन, चल ना घरी प्लीज. मला नाही ना आता थांबायचं इथं. चल ना मला घरी घेऊन. आता तो सुद्धा तिच्या इतकाच उतावीळ झाला होता. पण त्यांच्या या वागण्याला उतावीळ म्हणता येणार नाही, कारण इतके दिवस थांबून त्याने ते किती संयमी आहेत हे दाखवून दिलं होतं. आणि मग अर्जुनने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, चल जाऊया घरी. आणि इतक्यात अतुलचा फोन आला. अर्जुन सर, सगळी तयारी झाली आहे. जहाँपना बंदे ने आपका काम पूरा किया है, अब आप कभी भी आ सकते हैं.
आपकी मलिकाए हुस्न को लेकर. आणि अर्जुनने तेवढ्यात असं ऐकलं आणि गालात गोड हसला, खूप गोड हसला. अतुलला त्याने हो किंवा नाही, आलोच, थँक्यू असा काहीच रिप्लाय न देता फोन कट केला. कारण तन्वी त्याच्या छातीवर तिचं डोकं घासत होती आणि त्याला उत्तेजित करत होती आणि त्यामुळे अर्जुनचं भान हरवत चाललं होतं. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, त्याचे शब्द घशातच अडकले होते. आणि जरी तो बोलला असता तर प्रेमाच्या विषयात PhD केलेल्या अतुलला लगेच त्याच्या आवाजावरून कळालं असतं की या लैला मजनूचं काय चाललं आहे ते. आणि अतुल म्हणाला, काय विचित्र प्राणी आहे, इतकं काम करून घेतो सुट्टी दिवशी आणि साधं थँक्यू पण म्हणत नाही. नक्की कशात बिझी असेल हा वाघ, त्याच्या वाघिणीसोबत आहे. पण त्यांचं युद्ध तर इथे होणार, त्यासाठीच तर ही रोमॅन्टिक युद्धभूमी तयार केली आहे खास त्यांच्यासाठी. मग आता काय एवढे बिझी आहेत अर्जुन सर? एकतर दिवसभर इथं राबत बसलो त्यांच्यासाठी, माझी बायको आता मला शिव्याच घाले. घरात तरी घेईल की नाही काय माहीत, सुट्टी दिवशीसुद्धा मी त्याच्यासोबत नाही म्हणून. आणि अतुलने तिथलंच एक गुलाबाचं फूल उचललं आणि म्हणाला, आता हे दोघं एकमेकांना इतकं बघत राहतील भान हरवून की या सुंदर गुलाबाच्या फुलांकडे आणि या सुंदर रूमकडे कोणाचं लक्ष जाणारच नाही. जाऊ दे, थँक्यू नाही तर नाही, पण याच्यातलं एक गुलाबाचं फूल तरी घेऊन जातो माझ्या स्वीट हार्टसाठी. निदान ती तरी खुश होईल आणि तिला मस्का मारायला हे गुलाबच कामी येईल असं म्हणून अतुल त्याच्या घरी गेला आणि अर्जुन तन्वीला घेऊन बाहेर आला. आता ती त्याच्या बगलेत शिरून त्याच्या एका हाताला पकडून त्याला चिकटून चालत होती. आता तन्वी अर्जुनला सोडायला तयारच नव्हती, एक क्षणभरसुद्धा. आणि तो गाडीजवळ आला आणि आता तो ड्रायव्हिंग करणार होता म्हणून तिने खूप नर्वस होऊन त्याचा हात सोडला. आणि तो हळूच म्हणाला, का गं, का सोडलास हात? आणि ती नाराज होऊन म्हणाली, आता तू गाडी चालवणार ना, मग कसा पकडू तुझा हात? ती लाजतच म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, पकड पुन्हा हात माझा आणि पुन्हा कधीच सोडायचा नाही, घरी जाईपर्यंतही नाही आणि आयुष्यभर कधीच नाही. आणि मग ती आश्चर्याने म्हणाली, मग गाडी कोण चालवणार? आणि अर्जुन म्हणाला, आपला ड्रायव्हर. पण ड्रायव्हर तर नव्हताच ना आपल्यासोबत? तन्वीने पुन्हा नवल वाटून विचारलं. आणि अर्जुनने तिला गाडीत बसलेला ड्रायव्हर दाखवला आणि तिला आश्चर्यच वाटलं. अर्जुन सर खूप हुशार होते. अर्जुनने थिएटरमध्ये बसल्या बसल्या ड्रायव्हरला मेसेज केला होता आणि लोकेशन पाठवलं होतं आणि ड्रायव्हर हजर झाला होता, कारण त्यालाही तन्वीला सोडून बसायचं नव्हतं. आणि ती पुन्हा गालात गोड गोड हसली. अर्जुनने गाडीचा दरवाजा उघडून दिला आणि आता दोघेही त्या आलिशान गाडीमध्ये ऐसपैस जागा असूनही एकमेकांना चिकटून चिकटून बसले होते. आणि गाडी सुरू झाली. गाडीच्या आतील लाईट अर्जुनने ड्रायव्हरला बंद करायला सांगितल्या आणि ते दोघे लव्हबर्ड्स पुन्हा त्या अंधाराला साक्षी म्हणून एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. आणि आता अर्जुनने तिला घट्ट मिठी मारत तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि ती थरारली. आणि थिएटरमध्ये ती जिथे जिथे जशी जशी त्याला किस करत होती तसा तसा तो इथे गाडीत त्याची परतफेड करत होता, कारण गाडी ही त्याची स्वतःची होती. आता त्याला कोणाला घाबरायची किंवा संकोच करायची गरजच नव्हती. आणि तो आवेगाने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होता. गाडीत ड्रायव्हर होता, त्यामुळे त्यांना थोड्या तरी मर्यादा पाळाव्या लागत होत्या. पण ड्रायव्हर हा त्याचा नोकर होता आणि नोकरांना कान, डोळे, जीभ काहीच नसतं. तो मी काहीही बघितलं नाही असंच दाखवत होता. आणि आता अर्जुनचा आवेग वाढला होता. तो तन्वीच्या अंगाचा ठिकठिकाणी स्पर्श करून चोळामोळा करत होता, एखादा कागद चुरगळावा तसा. तो तिला चुरगळत होता आणि तन्वीच्या तोंडातून बारीक अस्पष्ट असे आवाज निघत होते. आणि आता अर्जुन तिच्यासाठी वेडा झाला होता, ठार वेडा. आता तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि उगाच इतके दिवस त्याच्यापासून लपवून ठेवलं की कुणाल माझा भाऊ आहे म्हणून. त्याला मी उगाच तळमळत ठेवलं आणि अजूनही तिनं त्याला खरं सांगितलं नव्हतं. पण त्याचा तिच्यावर विश्वास आहे हे तिनं त्याच्या तोंडून ऐकलं आणि ती स्वतः त्याला समर्पित करणार होती. आणि आता गाडी थांबली तसे दोघेही भानावर आले आणि तिने त्याला दूर केले. पण अर्जुनने तिला तशीच घट्ट मिठीत पकडून ठेवली होती. आणि ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून गोड हसत म्हणाली, अर्जुन आता घर आलं आपलं, आपण आता उरलेला पिक्चर घरी पूर्ण करूया. आणि त्याने तिला खूप नाईलाजाने सोडली. आणि आता दोघेही घरात आले आणि तन्वीला वाटलं की अर्जुन तिला म्हणेल की आपल्या बेडरूममध्येच. पण तो काहीच म्हणाला नाही आणि स्वतः त्याच्या बेडरूममध्ये गेला. आणि तन्वीही चेंज करायला तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने कपाट उघडलं तर त्या कपाटात तिची एकही वस्तू नव्हती. आणि ती आश्चर्यचकित झाली. माझं साहित्य कुठं गेलं अशी ती मनाशीच म्हणाली. आणि तिने इकडे तिकडे पाहिलं, तिची एकही वस्तू तिथे नव्हती.
आणि ती अर्जुनला सांगायला गेली. तिने दार उघडलं तर खोलीत अंधार होता आणि ती मनाशीच म्हणाली, इतक्या लवकर झोपला की काय हा? लाईट पण लावला नाही. असा कसा हा काय झोपला हा? माझी वाट पण नाही का पाहिली? आणि ती आत आली आणि दरवाजामागे तिची वाट बघत असलेल्या अर्जुनने दरवाजा बंद करून कडी लावली. आणि तन्वी अंधारात कशाला तरी अडखळली. तशी अर्जुनने तिला मिठीत घेतली आणि म्हणाला, काय मिसेस तन्वी अर्जुन, आता या अंधाराची सवय करून घ्या की. कारण आता यापुढे रोज रात्री असाच अंधार होणार आपल्या बेडरूममध्ये. आणि त्या अंधारातही ती गोड गोड लाजली आहे असं अर्जुनला दिसलं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, माझं सामानच नाही त्या रूममध्ये. आणि अर्जुन म्हणाला, कसं असेल? ती ती तुझी रूम थोडीच आहे. तुझं साहित्य तर तुझ्याच रूममध्ये असणार ना? आपल्या रूममध्ये. जिथं माझं साहित्य असणार तिथेच तुझंही साहित्य असणार ना? आणि त्याने लाईट लावली आणि तन्वीची नजर त्या रूमवर पडली. आणि आता ती स्वतःभोवती गोल गोल फिरत पूर्ण रूमवरून नजर फिरवत होती. आणि तिला तर खूप मोठा सुखद धक्का बसला. कधी केलं हे अर्जुनने? किती मोठं सरप्राईज होतं हे तिच्यासाठी. हनीमूनसाठी पूर्ण रेडी होती ती बेडरूम. आणि ते पाहून ती तोंडावर हात ठेवत हसू लागली. काय बोलावं हे सुचेना आणि आता काही बोलायचं नाही, आता फक्त करायचं. आणि अर्जुनने तिला कपाट उघडून दिलं. अर्जुनचे कपडे शेजारीच आता तिचे कपडे होते. आता इथून पुढे प्रत्येक गोष्ट ते दोघे शेअर करणार होते, अर्धी अर्धी. मग ते ज्यूस असो, कपाट असो, बेडरूम असो किंवा बेड असो, आता ती त्याची अर्धांगिनी होती. आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा तितकाच हक्क होता जितका त्याचा होता. आणि तो तिला म्हणाला, फ्रेश होऊन ये. तन्वी फ्रेश व्हायला गेली आणि जाता जाता त्याच्या कपड्यात असलेला तो सरप्राईज गाऊन ती बाथरूममध्ये घेऊन गेली. आणि अर्जुन खूप उतावीळ होऊन ती बाहेर येण्याची वाट पाहत होता. बाथरूमचं दार वाजलं आणि त्याने त्या दिशेने पाहिलं. तन्वी खाली मान घालून त्याच्या समोर आली आणि तिला पाहून तो तिच्याकडे एकटक पाहत बसला. त्याला आता पुढे होऊन तिला हाताला पकडून बेडकडे आणावी याचंही भान नव्हतं. खूप सुंदर दिसत होती ती त्या तलम सुळसुळीत सॅटिन गाऊनमध्ये. तो गाऊन तिच्या अंगाला घट्ट चिकटून राहिला होता आणि तिचे सगळे अवयव उठून दिसत होते. तिचा कमनीय बांधा पाहून त्याच्या डोळ्यात मादकता उतरली. डोळे बारीक झाले आणि तो ओठात हळूच गोड गोड हसायला लागला. आणि मग ती स्वतःच थोडी पुढे आली आणि अर्जुनने गुलाबाच्या ओंजळभर पाकळ्या घेऊन तिच्या अंगावर वर्षाव केला. त्या गुलाबाच्या गारगार स्पर्शाने ती मोहरून गेली. ती आता त्याच्याकडे पाहायला लाजत होती. तिची हिंमत होत नव्हती त्याच्या डोळ्यात पाहायची. आज त्यांचं पहिलं मिलन होणार होतं. इतक्या प्रतीक्षेनंतर दोघांनीही एकमेकांची जीवघेणी परीक्षा पाहिली होती आणि दोघेही त्यात पास झाले होते. आणि आता त्याबद्दल दोघेही एकमेकांचं तोंड गोड करणार होते. मग अर्जुनने तिला हाताला पकडून बेडवर बसवलं आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या नाजूक पायांना हळू स्पर्श केला आणि ती लाजून शहारली. आणि तिने तिचे दोन्ही पाय बेडवर घेतले. आणि आता अर्जुनही बेडवर चढला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. ती अजूनही त्याच्या डोळ्यात पाहत नव्हती. खूप वेळा तिनं त्याच्याकडे पाहिलं होतं, रागाने, प्रेमाने. पण आज त्याला पाहायची हिंमत नव्हती तिच्यात. कारण डोळे तर तेच होते, पण नेहमीची नजर नव्हती. आज तिची नजर वेगळीच होती. आणि अर्जुनने तिच्या हनुवटीला एक बोट लावून वर उचललं. तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि एकटक तिच्या लाजून झुकलेल्या नजरेत पाहत होता. आणि हळूच खूप प्रेमाने म्हणाला, तन्वी, आर यू रेडी? आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याला तिच्या संमतीशिवाय पुढे जायचं नव्हतं आणि तिने लाजून हो अशी मान हलवली. त्याने तिच्या हाताला पकडून किस केला आणि ती मोहरून गेली. मग तसाच किस करत करत तो तिच्या कपाळावर किस करू लागला आणि तिने डोळे बंद केले. तिचे ओठ एकमेकांपासून विलग झाले होते. त्याने काही सेकंद तिचे ते नाजूक गुलाबाच्या पाकळीसारखे गुलाबी ओठ पाहिले आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि तन्वीने त्याला घट्ट मिठी मारत डीप किस करायला सुरुवात केली. आता दोघेही एकमेकांना बिलगून खूप खूप डीप किस करत होते. आणि बराच वेळ किस करून झाल्यावर त्याने तिच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव करत तिला उत्तेजित करू लागला. दोघेही बेभान झाले होते आणि तन्वी आता अर्जुनला त्या अंतिम क्षणाची याचना करू लागली. तिला त्या पहिल्या मिलनाची आस लागली होती. अर्जुनने तिची इच्छा ओळखली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्यांनीच पुन्हा विचारलं, आर यू रेडी? आणि तिने पापण्या मिटून त्याला होकार दिला. आणि अर्जुनने तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्यात प्रवेश केला
आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी वेदना दिसली, पण काही सेकंदच फक्त. मग त्याचा प्रवास सुरू झाला आणि जिभेवर मध ठेवल्यासारखं तिला गोड गोड वाटत होतं. आता तो तिच्यावर वळवाच्या पहिल्या पावसासारखा बेभान तुफान बरसत होता आणि त्या वर्षावात न्हावून ती चिंब चिंब भिजून गेली होती. बऱ्याच वेळानंतर तो दमला आणि ती तृप्त झाली. खूप शांत शांत वाटत होतं तिला. इतक्या दिवसांची तिची तगमग आता थांबली होती आणि दोघांचीही प्रणयाची तहान भागली होती. मग तो तिच्या अंगावरून बाजूला जाणार इतक्यात तिने त्याला अडवलं आणि तिथेच त्याला आराम करायला सांगितलं आणि तो तिथेच दमून पडला. त्याचं सगळं वजन त्यानं थकून तिच्या अंगावर टाकलं होतं आणि ती त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होती. मग थोड्या वेळाने तो तिच्या शेजारी तिच्या कुशीत पडला आणि तिने अत्यंत प्रेमाने त्याच्या कपाळावर किस केला आणि तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आपोआप तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण हे अश्रू विरहाचे नव्हते, मिलनाचे होते, तृप्तीचे, समाधानाचे होते. आणि अर्जुनला तिच्या डोळ्यात न बघता हे कळलं आणि त्याने तिचे अश्रू त्याच्या ओठांनी टिपून घेतले. तिच्या बोटात बोटं अडकवली आणि एकमेकांच्या मिठीत दिवसभर फिरून थकलेले ते दोन प्रेमी जीव झोपी गेले.